महाराष्ट्र में 1 अगस्त से 7 अगस्त तक महसूल सप्ताह की शुरुआत हो चुकी है। नागपुर जिले से इसकी शुरुआत करते हुए राज्य के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ने इसकी विस्तृत जानकारी दी। उन्होंने बताया कि यह सप्ताह राज्य के सभी जिलों में संबंधित पालक मंत्रियों की मौजूदगी में आयोजित किया जा रहा है। वे नागपुर के बाद भंडारा जिले में इस अभियान में शामिल होने जा रहे हैं। बावनकुळे ने कहा कि इस सप्ताह के दौरान सभी के लिए घर योजना के तहत लाभार्थियों को घर उपलब्ध कराना, मोजनी करना, वृक्षारोपण, छत्रपति शिवाजी महाराज राजस्व अभियान और समाज के हर वर्ग को वायु नीति के तहत न्याय दिलाने के लिए काम किया जाएगा। उन्होंने बताया कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के जन्मदिन और राष्ट्रपति महात्मा गांधी जी की जयंती के बीच में 15 दिवसीय विशेष अभियान भी चलाया जाएगा। आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीही 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट महसुली सप्ताहाचा शुभारंभ आज झालेला आहे। राज्याचे सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यामध्ये हा शुभारंभ करत आहेत। मी आज नागपूर जिल्ह्यात केला, आता भंडारा जिल्ह्यात जातो आहे। या महसुली सप्ताहामध्ये प्रामुख्याने सर्वांसाठी घरे, विशेष सहाय्य योजनेमध्ये डीबीटी मधून सुटलेले लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे, शेतकऱ्याचे पांधन रस्ते मोजणी करून दुतर्फा झाडे लावणे, छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाचे मंडळ स्तरापर्यंत कॅम्प लावणे, नवीन वाळू धोरणानुसार घरकुलांना 5 प्रास रेती मिळणे, समाजातील जो छोटा वर्ग आहे या वर्गाला केंद्र सरकार, राज्य सरकारच्या योजना घरपोच मिळण्याकरता हे 7 दिवसाचं महसुली अभियान आहे। मला विश्वास आहे की महाराष्ट्रातले सर्व आमचे महसुली अधिकारी हे अभियान उत्कृष्ट पार पाडतील। सर्वांनी याचा संकल्प केला आहे आणि लगेचच 17 सप्टेंबर माननीय प्रधानमंत्री मोदींचा वाढदिवस आहे। राष्ट्रनेता प्रधानमंत्री मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त आणि तेव्हापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी 2 ऑक्टोबर जयंती या दिवसापर्यंत एक 15 दिवसाचा आम्ही राष्ट्रनेताचा जन्मदिवस आणि राष्ट्रपिताचा जन्मदिवस असा त्या ठिकाणी अभियान करतो आहे। त्याची तयारी आम्ही केलेली आहे। राजस्व विभाग में लंबित 13,000 मामलों के निपटारे के लिए विशेष अभियान की घोषणा करते हुए उन्होंने बताया कि राजस्व अधिकारियों ने उत्कृष्ट कार्य किया है, जिन्हें सम्मानित किया गया है। उन्होंने कहा कि अब टुकड़ेबंदी से लेकर एनए मामलों तक तेजी से निपटारा किया जाएगा। आम्ही महसूल विभागामध्ये या ठिकाणी सर्वांसाठी घरे पासून तर तुकडेबंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यापासून आम्ही हाही निर्णय घेतो आहे की जो आम्ही एनए करताना आता एनए फ्री केलाय, एनए फ्री करताना जी सनद लागतं ती सनद सुद्धा आता रद्द करण्याचा निर्णय आम्ही करतो आहे, जेणेकरून जनतेला हेलपाट्या मारावं लागणार नाही। सोबतच आम्ही नायब तहसीलदार ते मंत्री कार्यालय या कार्यालयामध्ये जवळपास शेकडो केसेस पेंडिंग आहे, हजारो केसेस पेंडिंग आहे। महसूल मंत्री कार्यालयात सुद्धा 13,000 केसेस पेंडिंग आहे। जनता ही पायपीट करतं, त्यामुळे या केसेस संपवणे, संपूर्ण जेवढ्या काही आपल्या महसुली अधिकाऱ्याकडे फाशी जोडीचे केसेस आहे त्या संपवणे असं या अभियानाचं महत्व आहे। राजस्व सप्ताह के अंतर्गत 2 अगस्त से नागपुर में मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की उपस्थिति में 2 दिवसीय राजस्व सम्मेलन आयोजित किया गया है, जिसमें सभी कलेक्टर और विभागीय आयुक्त भाग लेंगे। बावनकुळे ने यह भी बताया कि 2047 के विकसित महाराष्ट्र की दिशा में एक विशेष योजना तैयार की गई है, जिसे मुख्यमंत्री के समक्ष प्रस्तुत किया जाएगा। आज आम्ही काही पट्टे वाटप केले। आमचे 18-19 महसुली अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केलं, त्यांचा आम्ही सत्कार केला। आज अभियान सुरू झालं आहे। तर मी तुम्हाला निश्चित सांगतो, महाराष्ट्रातले आमचे सर्व जिल्हाधिकारी, सर्व अधिकारी हे महसुली अभियान पूर्ण करतील। एक महत्वाची बातमी आहे, उद्या माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या उपस्थितीमध्ये 2 दिवसाची महसुली जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांचा चर्चासत्र ठेवलेला आहे। उद्या 1 वाजता चर्चासत्र सुरू होईल। आमचे सर्व कलेक्टर, आमचे सर्व विभागीय आयुक्त उद्या आणि परवा
2 दिवसामध्ये या राज्यामधल्या 2029चा विकसित महाराष्ट्र, 2034चा विकसित महाराष्ट्र, 2047चा विकसित महाराष्ट्र याकरता एक प्लॅन तयार केलेला आहे. आमच्या विभागीय आयुक्तावर माननीय मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी दिली होती. माननीय विभागीय आयुक्तांनी सर्व अभ्यास करून जे जे विषय त्यांना दिले होते त्यांचं प्रेझेंटेशन उद्या या ठिकाणी होणार आहे आणि उद्या आणि परवा जे मुख्यमंत्री पूर्ण वेळ असणार आहे त्या बैठकीतनं, त्या कॉन्फरन्स मधनं या ठिकाणी राज्याची पुढची दिशा करणार. बावनकुळे ने कहा कि कोकाटेका कृषि मंत्रालय बदले जाने का निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री अजित पवार और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने मिलकर जनता के आक्रोश को ध्यान में रखते हुए लिया. उन्होंने कहा कि उस समय वे मौजूद नहीं थे, लेकिन जनता की भावना के अनुसार निर्णय लिया गया. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, माननीय अजित दादा, माननीय एकनाथ शिंदे जी, खरं तर त्यांनी हा निर्णय जो घेतला असेल तो शेवटी जनतेचं जे या ठिकाणी आक्रोश निर्माण झाला काही विषयावर, काही काळापुरतं मग मला असं वाटतं हा निर्णय झाला असेल. मी त्या निर्णयाच्या एवढी नव्हतो, पण एक मात्र पक्का आहे की जेव्हा जनतेला असं वाटतं की काही आक्रोश तयार होतो तेव्हा एखादे निर्णय घ्यावे लागतात. मला असं वाटतं की अजितदादा पवारांच्या पक्षात ती जबाबदारी होती. अजितदादांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली असेल आणि अजितदादांनी मुख्यमंत्री चर्चा करूनच मला वाटतं कृषि मंत्री पद बदललं. लाड़की बहन योजना पर उठ रहे विवादों पर बोलते हुए बावनकुळे ने कहा कि योजना में कोई निधि इधर उधर नहीं हुआ है. सामाजिक न्याय विभाग के अंतर्गत आने वाली महिलाओं को इसका लाभ दिया गया है और नियमानुसार उसी विभाग के फंड का उपयोग हुआ है. उन्होंने मीडिया से अपील की है कि वे गलत और भ्रामक खबरें न फैलाएं. लाडक्या बहिणीची योजना जी आहे मागासवर्गीय समाजामधल्याही महिला लाडक्या बहिणी, शेड्यूल ट्राईब मधल्याही महिला लाडक्या बहिणी. मग शेड्यूल ट्राईब मधल्या महिलांना शेड्यूल ट्राईब मधला फंड गेला, सामाजिक न्याय मधल्या महिलांना सामाजिक न्यायाचा फंड गेला. त्यात काय वावगू वेगळा आहे? शेवटी सामाजिक न्यायाचा पैसा समजा ओबीसी करता वापरला असता, सामाजिक न्यायाचा पैसा ओपन कॅटेगरी करता वापरला असता तर अन्याय झाला. ज्या समाजाकरता जी योजना तयार झाली त्या योजनेत तो पैसा वापरला गेला, त्यामुळे त्याच्यामध्ये काय वळवला गेला असा आहे. जाणीवपूर्वक फेक नरेटिव्ह तयार होतो. समाजाला ज्या समाजाकरता जो पैसा राखीव आहे त्या समाजाला मिळाला. सामाजिक न्यायाचा पैसा गेला असता तर सामाजिक न्यायाच्या आमच्या भगिनी त्या ठिकाणी मागासवर्गीय समाजाला त्यांना गेला असेल. त्यामुळे सरकार असं कधी करत नाही. जो क्वांटम ठरलाय, बजेटचे हेड ठरलेले आहे, त्या बजेट हेड प्रमाणे पैसे खर्च होतात. कोणत्याही बजेट हेडला कुठल्याही बजेट हेडवर खर्च करता येत नाही. पण त्यामुळं लाडक्या बहिणीला दिलेले पैसे सामाजिक न्यायाचे दिले असतील, मला ते माहिती नाही, पण तुम्ही सांगताय तर ते सामाजिक न्यायामधल्या आमच्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याकडे गेले. बावनकुळे ने कहा कि शिवसेना चुनाव चिन्ह पर सुप्रीम कोर्ट में मामला विचाराधीन है, इसलिए इस विषय पर टिप्पणी करना उचित नहीं है. माननीय सुप्रीम कोर्टाने अशी टिप्पणी केल्यावर त्यावर मी बोलणं योग्य नाही. राज्य सरकार द्वारा सिंधी समाज के विस्थापित परिवारों को पट्टे वितरण के निर्णय की सराहना करते हुए बावनकुळे ने मुख्यमंत्री का आभार जताया. उन्होंने कहा कि विभाजन के बाद महाराष्ट्र में बसने वाले करीब 5 लाख सिंधी परिवारों को अब भूमि स्वामित्व के अधिकार मिलेंगे, जिससे उन्हें न्याय मिलेगा और दशकों पुरानी मांग पूरी होगी. मी माननीय देवेंद्र फडणवीस जी आमचे मुख्यमंत्री यांचा आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी मला सूचना दिली होती की महाराष्ट्रामध्ये 5 लाख परिवार असे आहे की जे सिंधी समाजाचे आहे, जे विस्थापित झाले आहेत. देशाच्या फाळणीनंतर या राज्यामध्ये जवळपास 35 वस्ती अशा आहेत, जेरीपटका सारख्या उल्हासनगर पर्यंत, ज्या वस्त्या फाळणीपासून बसलेल्या आहेत, पण त्यांचे स्वामित्व त्यांना मिळालं नाही, पट्टे मिळाले नाही. आता जो काल निर्णय घेतलेला आहे आणि आज महसुली दिनानिमित्त आम्ही या निर्णयाचं प्रणय फुकेजी भंडाऱ्यामध्ये करतात. या निर्णयामुळं या राज्यातल्या 5 लाख सिंधी परिवारांचे घर हे कायदेशीर होणार आहे. 5 लाख सिंधी परिवाराचे व्यापारी प्रतिष्ठानं हे कायदेशीर होणार आहे. त्यांच्याकडनं आम्ही कमीत कमी किंमत लावू, म्हणजे 1980च्या रेडी रेकनरच्या 5% पैसे घेतलेले आहेत आणि फ्री मध्ये जवळपास 5,000-10,000 रुपये येतील. जास्तीत जास्त आला तर त्यांचा पट्ट्याचा खर्च घराचा. पण सिंधी समाजाकरता जो ऐतिहासिक निर्णय
देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला, आमच्या सरकारने घेतला. त्यामुळं सिंधी समाजातील 5 लक्ष परिवाराचा फायदा होणार. जो संकल्पनामा निवडणुकीच्या वेळी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सिंधी समाजाला दिला होता की आमचं सरकार आलं तर आम्ही सिंधी समाजाला पट्टे वाटप करू, तो निर्णय झाला आणि पुढच्या महिन्याभरामध्ये राज्याच्या सर्व सिंधी समाजांना हे पट्टे वाटप होणार.